मेशी गणातील विकासाचा नवा अध्याय लिहूया. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दावेदार. सौ सरला बापूसाहेब जाधव अनुभवी, प्रामाणिक आणि विकासाच्या वाटचालीसाठी कटिबद्ध. तुमचं एक मत मेशी गणाचा चेहरा मोहरा बदलू शकतं. विकासासाठी व सक्षम नेतृत्वासाठी सौ सरलाताईंचा विजय निश्चित करा. नाशिक महानगरपालिकेच्या क्लीन गोदावरी बॉन्ड्सचे NSE वर लिस्टिंग. मुख्यमंत्री उपस्थितीत कार्यक्रम. नाशिक महानगरपालिकेच्या क्लीन गोदावरी बॉन्ड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग करण्याचा समारंभ आज सकाळी पार पडला. नाशिक महानगरपालिकेचा हा पहिलाच नगरपालिकेचा बॉन्ड इश्यू असून या बॉन्ड्सना CRISIL आणि इंडिया रेटिंग्सने AA+ असा दर्जा दिलाय. या महत्वपूर्ण कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थिती लाभली. लिस्टिंग समारंभ मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एट्रियम मध्ये सकाळी 9:45 आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे मार्गदर्शन नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त सौ मनीषा खत्री, IAS आणि मुख्य वित्त अधिकारी डॉक्टर दत्तात्रय पथरूट यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली. क्लीन गोदावरी प्रकल्पासाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचा हा ऐतिहासिक टप्पा मानला जात असून नाशिक शहराच्या विकास उपक्रमांना यामुळे मोठे आर्थिक बळ मिळणार आहे. S9 TV न्यूजसाठी प्रतिनिधी कैलासराव अंदुरे, मुंबई. अजून मी काही निकाल वाचलेला नाही, पण तो जर खंडपीठाने दिलेला निकाल असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पण आता जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडत आहे की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही. अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे, पण यातनं जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांना एक प्रकारे भ्रमनिरास होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही आहे. मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत. राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते, कारण ज्या प्रकारे दिवस दिले नाही, अपील केल्यानंतर 3 दिवस द्यायचे होते, त्यानंतर काही निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता हा निर्णय येतो कोर्टात 24. आता माझं तरी मत असं आहे की मी चूक म्हणणार नाही. माझं मत असं आहे की जो काही कायदा आहे त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन हे करण्यात आलेलं आहे. हे निवडणूक आयोगाचं वकील कोण आहेत मला माहीत नाही. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट अतिशय चुकीचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. कारण इतके वर्ष या निवडणुका आम्ही लढवतो, त्याचे नियम आम्ही बघितलेले आहेत. मीही अनेक वकिलाची त्याचा सल्लामसलत केलेली आहे. माझं मत आहे की हे चुकीचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यातनं ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया. कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी फॉलो झालेल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही तरी तो केवळ कोर्टात गेला म्हणून त्या ठिकाणी निवडणुका पुढे नेणं हे कुठल्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे. ठीक आहे, आता मी त्याच्यावर अधिक बोलणार नाही. या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ती कायद्यावर आधारित. माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे. माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर. सर लिस्टिंग ज्या ठिकाणी हे मतदान झालेलं, ज्या ठिकाणी आज मतदान होतं, आता 20 तारखेपर्यंत सरसकट सगळीकडेच आचारसंहिताचा मुद्दा आता परत एकदा उपस्थित राहतोय. कारण निकाल या सगळ्या गोष्टी 20 तारखेला येणार. आता ते परत इलेक्शन कमिशनने ठरवायचं आहे. पण केवळ 24 ठिकाणी निवडणुका व्हायच्या आहेत म्हणून 284 पैकी सगळी मतमोजणी पुढे करणं मला तरी योग्य वाटत नाही. पण ठीक आहे, मी त्याच्यावर यापेक्षा अधिक बोलणार. फडणवीस सर मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देतात वगैरे. मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो, काय संदेश देतो
याचा विचार केला पाहिजे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.